ईडीकडून अरविंद केजरीवालांच्या 10 दिवसांच्या कोठडीची मागणी। केजरीवाल हेच मद्य धोरण घोटाळ्याचे सूत्रधार, ईडीचा दावा। आम आदमी पक्षाची दिल्लीमध्ये निदर्शनं, आतिशी यांना घेतलं ताब्यात। नागपूर आणि सोलापूरमध्ये देखील आंदोलनं। सुप्रीम कोर्टातील याचिका केजरीवाल यांनी घेतली मागे। बीड जिल्ह्याच्या बॉर्डरवर धामणगावात पंकजा मुंडेंचं भव्य स्वागत। जेसीबीतनं फुलांचा अक्षरशः पाऊस। मराठा बांधवांचा आक्रोश 100% योग्य, पंकजांचं सभेमध्ये वक्तव्य। अभिनेता गोविंदा आहुजा शिंदे गटात प्रवेश करणार, खात्रीलायक सूत्रांची माहिती। उत्तर पश्चिम मुंबईतनं उमेदवारी मिळण्याची शक्यता। सत्तेसाठी पिसाळलेला उद्धव ठाकरे मोदींना औरंगजेब म्हणतोय। चंद्रशेखर बावनकुळेंकडून उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख। सांगलीचा उमेदवार उद्धव ठाकरेंनी जाहीर करण्यावर नाना पटोलेंचा आक्षेप। घोषणा प्रॉब्लेमॅटिक असल्याची प्रतिक्रिया। तर सांगलीबाबत दिल्लीत चर्चा करू, राऊतांची सारवासारव। पुणे असो वा माढा, आपण कधीच निवडणूक लढवणार नाही, शरद पवार यांचं पुन्हा एकदा स्पष्टीकरण। सत्ताधारी पक्षाचे 11 घोटाळे रोहित पवारांच्या हाती। आज 2 घोटाळ्यांची पोलखोल, 9 घोटाळ्यांवर अभ्यास सुरू असल्याची ही माहिती। IPL 2024ला आजपासून सुरुवात। चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये रंगणार भव्य सोहळा। चेन्नई विरुद्ध बंगळुरू लढतीत कोण बाजी मारणार, याकडे लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।